श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, हा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि भगवान शिवशंकरांचे लाडके पुत्र म्हणजे श्री गणेश. त्यामुळे ही जी चतुर्थी श्रावण महिन्यात आलेली आहे तर हिला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थी ही संकटाचा नाश करणारी, विघ्न संकट दूर करणारी मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पांचे गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि म्हणून जर आपण आज काही मुलांसाठी उपाय जर केले तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला 100% मिळते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीने एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण या ठिकाणी जर लावला तर मुलांचे सर्व विघ्न, संकट, अडचणी सर्व नष्ट होऊन जातील आणि अभ्यासात, नोकरीमध्ये त्यांची खूप प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन, त्यांचे दोष दूर होऊन त्यांची प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, ज्ञानाची देवता आहेत, संकट, विघ्न दूर करणारी देवता म्हणून देखील गणपती बाप्पांना ओळखलं जातं आणि यामुळेच गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं. आणि ज्यावेळेस आपण कोणतेही शुभ कार्य करतो त्यावेळेस गणपती बाप्पांची आधी पूजा अर्चा केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न किंवा संकट येऊ नये. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठे म्हणजे जे लग्न झालेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु ह्या प्रयत्नाबरोबरच आपण जर काही प्रभावी उपाय केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांना वाईट व्यसन लागलेले असतील, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, त्याचबरोबर मुलं जे काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, पहा ज्यावेळेस पेपर द्यायला जातात त्यावेळेस जे काही वाचलेलं आहे तर ते त्यांच्या लक्षात येत नाही, यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल आणि मुलांना सतत नजर दोष लागत असतील आणि यामुळे मुलं सारखी आजारी देखील पडत असतील, त्याचबरोबर मुलांवर सतत अडचणी, संकट आणि विघ्न येत असतील तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्याचबरोबर भरपूर मुलं शिकलेली आहेत, मोठी मुलं आहेत आणि परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नाही, तर यासाठी सुद्धा मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मुलं जर तुमचे बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते मुलांना तीर्थ म्हणून तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. तीर्थ आपण जर मुलांना पाजले तर मुलांची बुद्धी ही तल्लख होते. मुलं जे काही अभ्यास करतात, लिहितात, वाचतात ते मुलांच्या लक्षात राहते.
गणपती बाप्पांना तुम्हाला विधिवत पूजा अर्चा त्यांची करायची आहे. त्यांना आवडणारे लाल जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला हा जो उपाय मी सांगते तो करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, तुम्हाला आता सकाळी शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे 6 ते 7:30 या दरम्यान हा उपाय करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. एक मातीची पंती तुम्ही घ्या आणि त्यामध्ये 4 वाती तुम्हाला घालायच्या आहेत. तर 2 वातींची एक वात करून अशा तुम्हाला 4 वाती त्यामध्ये घालायच्या. म्हणजेच काय की चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. म्हणजे त्याचे 4 मुख आपल्याला तयार करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता तूप नसेल तर जे तेल घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता. आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून 4 दिशेला 4 वाती तुम्हाला करायच्या आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही कणकेचा देखील लावू शकता. हा कणकेचा दिवा कसा तयार करायचा, गव्हाचं पीठ मळायचं, त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकून हा 4 मुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याचे 4 मुख तुम्हाला 4 लांब वाती त्यामध्ये लावायच्या आहे. असा दिवा तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्ही मातीचा दिवा जरी तो पंती जरी तुम्ही लावली 4 मुख करून तरी सुद्धा चालेल. तर आता काय करायचं, तुम्हाला प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. तर हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने हे स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडच्या 2-2 रेषा द्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. मुलांच्या काही समस्या अडचणी असतील, मनोकामना असतील त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला देवघरासमोर बसूनच आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा हे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. जर ही सेवा तुमच्या मुलांकडून तुम्हाला करून घेता आली तर तुम्ही ही सेवा गणपती बाप्पांची तुमच्या मुलांकडून नक्की करून घ्या. मुलांना नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल तर ती या उपायाने नक्की व्हायला सुरुवात होईल. तर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती देखील म्हणायची आहे. आणि परत एकदा तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी, इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक लाडू घ्यायचा आहे आणि तो लाडू मुलांच्या हातून गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचा आहे. यानंतर काही वेळाने तो अर्पण केलेला प्रसाद जो आहे तर तो मुलांना खाऊ घालायचा आहे. उपाय केल्याने तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या मुलांची प्रगती होईल. जर तुम्ही गव्हाच्या कणकेचा दिवा करून लावला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे, जेणेकरून तिथले सूक्ष्मजीव जंतू ते खाऊन घेतील. आणि ते तांदूळ देखील तुम्हाला त्या मोठ्या झाडाच्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे. आता बघा, तुमची मुलं ही बाहेरगावी राहण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे. तर हा उपाय आई स्वतः देखील आपल्या मुलांसाठी करू शकते. त्यामुळे हा उपाय आईने आणि किंवा आई वडिलांनी दोघांनीही केला तरी सुद्धा चालेल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.